नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे शिराळ्याची भाजी. तर हे बघा, गॅस ऑन करत आहे. इथे मी एक भांडं ठेवले आणि गॅस ऑन केलेला आहे. त्यामध्ये तेल टाकत आहे. तेल थोडंच टाका, आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यामुळे थोडंच तेल टाकायचे आणि तेलावर आपल्याला फोडणी करायची आहे हिंग, मोहरी, जिऱ्याची. मोहरी जरा तेल तापल्यावर टाकते. जिरं आता फुलत आलेलं आहे. जिरं फुललं की मग मोहरी टाकते. तेल तापायची वाट पाहत होते. आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. हे बघा, फोडणी आता अंगावर येत आहे. त्यामुळे फोडणी आपली छान खमंग झालेली आहे. दिसते तुम्हाला ही फोडणी आपली? बघा केवढी खमंग झाली, अंगावर उडत आहे. तर इथे मी आता एक हिरवी मिरची कापून घेतली आहे, ती टाकायची आहे. ही बघा, एक हिरवी मिरची टाकत आहे. आणि इथे कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो कांदा मी टाकत आहे. आणि छान आता सॉटे करून घ्यायचे. सॉटे करून घेतल्यावर काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकायचे. हे तुम्हाला दाखवते. हा माझ्याकडे MDHचा किचन किंग मसाला आहे, तर तो टाकायचा. आत्ताच फोडत आहे त्याला. हा मी सगळ्या भाजींमध्ये टाकते, खूप छान आहे. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त आहे. हा खूप मस्त आहे. तर हा मी थोडा एक चमचाभर टाकते. ह्याच्यामध्ये थोडं मीठ असतं, म्हणून जरा टाकताना सांभाळूनच टाका. त्यानंतर मग आपले बाकीचे रेग्युलर मसाले आपण टाकायचे, थोडे थोडे टाकायचे. हा आपला मालवणी मसाला थोडा टाकते. कांद्यावर टाकलं की काय होतं, मसाले तळत नाही, म्हणून कांद्यावर शक्यतो टाकायचं. त्यानंतर हळद टाकते. त्यानंतर गरम मसाला टाकते थोडासा. त्यानंतर धने जिरे पूड. चला, आता आपले हे मसाले सगळे टाकून झालेले आहे. थोडस मीठ टाकते, कारण मी म्हटलं तुम्हाला किचन किंग मध्ये थोडं मीठ असतं. तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटे घालू शकता, पण मी बटाटे न घालता
मी इथे मुगाची डाळ भिजत घातली आहे, ही बघा. ही भिजत घातलेली मुगाची डाळ पाण्यासकट टाकायची. मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं ना की मी पाणी टाकणार आहे म्हणून मग ही पाण्यासकट ही मुगाची डाळ टाकायची. आणि ही डाळ आता आपल्याला शिजायला पाहिजे थोडीफार. लगेच शिराळी नाही टाकायची, शिराळी एकदम पटकन शिजतात. म्हणून ही डाळ शिजेपर्यंत आपण थोडी वाट बघूया. मस्त खमंग सुटलेला आहे मुगाच्या डाळीचा. आता जरा झाकून याला ठेवते. हे बघा, मला झाकून ठेवलेलं आहे. आणि बाजूला मीडियम गॅस करायचा. आपलं पाणी आहे त्या डाळीत, फक्त डाळ शिजेपर्यंत वाट बघायची. त्यानंतर मी तुम्हाला शिराळी टाकून दाखवणार आहे. आणि एक वस्तू ह्याच्यात टाकायची आहे, ती तुम्हाला दाखवते. बघा, इथे एवढा मी गूळ घेतलाय. तर हा गूळ ह्याच्यात टाकत आहे. आणि थोडंसं पाणी टाकत आहे, जेणेकरून आपली डाळ शिजली पाहिजे. आणि 5 मिनिटांनी आपण आता पाहणार आहोत. तर चला आता आपण 5 मिनिटांनी बघूया. वाव, काय मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि ही बघा, आपली डाळ अगदी 90% शिजलेली आहे. ही बघा, अगदी 90% ही शिजलेली आहे. आणि 10% उरलेली ही आहे शिराळी जी आपण कापून ठेवली आहे त्याच्याबरोबर ती शिजणार आहे. ते आपण आता इथे टाकायची आहे शिराळी. आणि छानपैकी ह्याला पुन्हा एकदा स्वते करून घ्यायचं. थोडंसं पाणी हवं तर टाकू शकता तुम्ही, कारण शिराळ्याला आपणहून पाणी सुटतं. जर तुम्हाला दबदबीत करायचे असेल तर किंचितसं पाणी तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. ती शिराळी आपणहून शिजतात. फक्त आता आपण जराशी खाऊन बघूया. मस्त चव आलेली आहे, तिखट झणझणीत झालेली आहे. त्यामुळे आता मी ह्याच्यात काहीच टाकत नाहीये. जरासं मीठ टाकते. आणि आंबटपणासाठी जरासे लिंबू टाकते. आणि पुन्हा ह्याला झाकून ठेवते 5 मिनिटं. 5 मिनिटांनी पुन्हा तुम्हाला दाखवते. चला आता पुन्हा 5 मिनिटांनी दाखवत आहे. वाव, काय सुंदर सुगंध. आणि शिराळी तर एकदम छान शिजलेली आहे. एकदम पिठही नाही झाले आणि कच्ची नाहीये. हे बघा, अशा प्रकारे ही शिराळी झाली पाहिजे. ही बघा, म्हणजे ह्याचं पूर्णतः शिजलेलं आहे आणि पीठही नाही झाले. आणि डाळही आपली मस्त शिजलेली आहे. डाळ मगाशीच शिजली होती, आता तर संपूर्ण शिजली आहे. मी तुम्हाला लूक दाखवते. जरा गॅस मोठा करूया. दबदबीत छान झालेला आहे. आय एम सॉरी. हा बघा आपला लूक. हा बघा आपला लूक डाळीचा खूप छान आहे. तर आता ह्याच्यावर फक्त कोथिंबीर भुरभुरायची. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही खोबरंही घालू शकता, पण हेल्थ वाईज खोबरं मी जरा कमीच खाते, त्यामुळे मी खोबरं नाही घालणार आहे.
आता मी गॅस बंद करते आणि हे बंद करून ठेवते, म्हणजे ते गरम ह्याच्यात सुद्धा छान शिजतं. आणि जायच्या आधी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप हे एक यूट्यूबने नवीन फीचर काढलेलं आहे, तर प्लीज मला हाईप करा, म्हणजे आपली फॅमिली अशीच पुढे वाढत जाईल. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील, कमेंट्स असतील तर जरूर जरूर मला कळवा. तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र कळवायला विसरू नका. नेहमी आनंदी राहा, मजेत राहा. बाय.